आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार मदनदादा भोसले यांची भेट घेतली. मदनदादा भोसले हे तसे मूळचे काँग्रेसचे. अनेक वर्ष त्यांनी सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र 2019 साली त्यांनी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या 2019च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मदनदादा भोसले यांना वाई मतदारसंघातून तिकीट दिले, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार मकरंद पाटील यांना तिकीट दिले. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांनी मदनदादा भोसले यांचा पराभव केला. मकरंद पाटील यांना 1,30,486 तर मदनदादा भोसले यांना 86,836 मते मिळाली. अजित पवार यांनी महायुतीत प्रवेश केल्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही उदयनराजेंना निवडून द्या, मी नितीन पाटलांना खासदार करतो असे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार उदयनराजे निवडून आल्यानंतर अजित पवार यांनी नितीन पाटील यांना खासदार केले. नितीन पाटील हे मकरंद पाटील यांचे बंधू व सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत वाई मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनाही चांगले मतदान झाले होते. याचाच अर्थ वाई मतदारसंघात अजून शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. मकरंद पाटील हे वाई मतदारसंघाचे विद्यमान आमदार असल्या कारणाने ही जागा राष्ट्रवादीला सुटेल अशी शक्यता आहे. म्हणजेच मदनदादा भोसले यांना महायुतीकडून वाई मतदारसंघात तिकीट मिळणे हे तसे अवघडच आहे. म्हणूनच जयंत पाटील व मदनदादा भोसले यांची ही भेट या संदर्भातच होती का हे आगामी काळात कळेल व मदनदादा भोसले भारतीय जनता पार्टीची साथ सोडून तुतारी हातात घेतात का हे पाहावे लागेल.